नमस्कार. माहिती आहे का, आपल्या आयुष्यातले जे काही मोठे प्रश्न असतात ना, त्यांची उत्तरं कधीकधी हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टींमध्ये दडलेली असतात. आज आपण आरण्यजातक नावाच्या अशाच एका कथेतून मैत्रीचा खरा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारूया. आणि ही गोष्ट सुरू होते एका अशा प्रश्नापासून जो खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो. प्रश्न साधा वाटेल, पण त्याचं उत्तर आपलं अख्खं आयुष्य घडवू किंवा बिघडू शकतं. तर गोष्ट आहे एका वडील मुलाची. दोघंही तपस्वी होते, म्हणजे साधूंचं आयुष्य जगत होते. आणि त्यांच्यातलाच एक संवाद आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. जरा डोळ्यासमोर आणा हिमालयातला एक शांत सुंदर आश्रम. तिथे हे वडील आणि मुलगा जगाच्या गडबडीपासून मोहांपासून खूप दूर राहत होते. त्यांचं आयुष्य म्हणजे कसं, फक्त निसर्ग आणि ध्यान, एकदम शांत. पण म्हणतात ना, शांतता फार काळ टिकत नाही. त्यांच्या या शांत आयुष्यात लवकरच एक मोठं वळण येणार होतं. एक अशी घटना घडणार होती जी त्या तरुण मुलाच्या संयमाची आणि विचारांची परीक्षा घेणार होती. तर झालं असं, त्यांच्या आश्रमाजवळ एक गाव होतं आणि तिथे अचानक दरोडेखोरांनी हल्ला केला. गावात एकच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवायला इकडे तिकडे पळू लागले. आणि याच घटनेमुळे त्या शांत आश्रमाचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. आणि याच धावपळीत एक तरुणी स्वतःला वाचवत, आश्रय शोधत त्या आश्रमापर्यंत पोहोचली. आणि तिचं तिथे येणंच या कथेच्या खऱ्या संघर्षाची सुरुवात होती. आता झालं काय की आश्रमात आल्यावर तिनं आपल्या रूपाने आणि बोलण्याने त्या तरुण तपस्वीचं मन पूर्णपणे विचलित करून टाकलं. त्याला त्याचा साधनेचा मार्ग सोडून तिच्यासोबत एका वेगळ्या सांसारिक जगात येण्यासाठी तयार केलं. ती त्याला स्पष्टच म्हणाली, चल आपण इथून निघून जाऊया. म्हणजे बघा, आता त्या तरुणासमोर केवढा मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. एकीकडे साधना आणि दुसरीकडे मोह. तो तरुण तिच्यासोबत जायला तयारी झाला, पण एका अटीवर. त्याने सांगितलं की काहीही झालं तरी तो वडिलांशी बोलल्याशिवाय जाणार नाही. बघा, इथे दिसतो त्याचा वडिलांवरचा विश्वास. आणि ह्याच एका अटीमुळे आपल्याला ह्या गोष्टीतला खरा धडा मिळणार आहे. आता आपण येतोय या कथेच्या अगदी गाभ्याकडे. तो तरुण जातो आपल्या वडिलांकडे आणि त्यांना एक प्रश्न विचारतो. असा प्रश्न की ज्याच्या उत्तरातच या पूर्ण कथेचं सार दडलेलं आहे. आणि हा प्रश्न काही साधासुद्धा नव्हता. तो फक्त एवढंच विचारत नव्हता की मित्र कसे निवडायचे. नाही, त्याचा प्रश्न त्याहून खोल होता की नक्की कोणत्या विचारांच्या, कोणत्या नैतिकतेच्या लोकांची संगत करावी. यावरूनच कळतं की त्याच्या मनात किती मोठी घालमेल चालली होती. या इतक्या मोठ्या प्रश्नावर वडिलांनी जे उत्तर दिलं ते खरंच खूप मोलाचं होतं. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की एका खऱ्या मित्रामध्ये कोणते गुण असले पाहिजेत. चला तर पाहूया काय होतं ते उत्तर. वडिलांनी जे सांगितलं ना, ते फक्त शब्द नव्हते, ते होतं आयुष्याचं सूत्र. त्यांनी खऱ्या मित्राच्या 3 कसोट्या सांगितल्या. पहिली, असा मित्र जो विश्वास आणि प्रेम देतो. दुसरी, जो विश्वासू असतो, सहनशील असतो. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, तो म्हणजे जो कधीही शब्दाने किंवा वागण्याने आपला अपमान करत नाही. आणि मग वडिलांनी खऱ्या मित्राची तुलना केली माकडासारख्या स्वभावाच्या लोकांशी, म्हणजे ज्यांचा स्वभाव चंचल असतो. तुम्ही बघा किती स्पष्ट फरक आहे. एका बाजूला आहे विश्वास, प्रेम देणारा खरा मित्र, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे चंचल, अस्थिर आणि अविश्वसनीय लोक. आणि शेवटी वडिलांनी जो सल्ला दिला ना, तो तर थेट काळजालाच भिडतो. ते म्हणाले की अशा चंचल लोकांची संगत करण्यापेक्षा एखाद्या वाळवंटात एकटं राहावं लागलं तरी चालेल, कारण वाईट संगतीपेक्षा एकांत कधीही चांगला. तर मग वडिलांच्या या बोलण्याचा त्या मुलावर काय परिणाम झाला असेल? त्यानं कोणता मार्ग निवडला असेल? चला बघूया. मुलाचा निर्णय एकदम पक्का होता. तो वडिलांना म्हणाला, मी जाणार नाही, मी फक्त तुमच्यासोबतच राहणार. बस, त्याच्या मनातलं सगळं द्वंद्व संपलं होतं. म्हणजेच त्याने त्या मोहाला पाठ फिरवली आणि निवडला शहाणपणाचा, साधनेचा मार्ग. आपल्या वडिलांसोबत राहून त्याने पुन्हा आपलं आध्यात्मिक जीवन सुरू केलं. आणि या एका योग्य निर्णयामुळे काय झालं? तर वडील आणि मुलगा दोघेही आपल्या साधनेत इतके पुढे गेले की ते कधीच आपल्या मार्गापासून ढळले नाहीत. आणि अखेरीस त्यांना सर्वोच्च स्थान मिळालं. ते ब्रह्मलोकात पोचले. तर मग या पूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं, आपली संगतच आपला मार्ग ठरवते. दुसरं म्हणजे खरी मैत्री विश्वास, संयम आणि आदरावरच उभी असते. तिसरा मुद्दा, कधीकधी वाईट लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहणं जास्त चांगलं असतं. आणि चौथं, या प्राचीन कथांमध्ये आजही आपल्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. ही गोष्ट तर इथे संपते,
पण ती आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न मागे सोडून जाते. आपल्या आयुष्यात असे कोण आहेत जे खऱ्या मित्राच्या कसोटीवर उतरतात आणि कोण फक्त मोहासारखे आहेत? या प्राचीन ज्ञानाच्या आधारावर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल, आपल्या निवडींबद्दल पुन्हा एकदा विचार करणार का?